नमस्कार. मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये काही खूप महत्त्वाचे नवीन बदल आणि नियम आले आहेत. तर आजच्या या विशेष भागात आपण हे सगळे बदल अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे तुम्हाला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. इतकंच नाही तर महसूल विभागातील ताज्या अपडेट्स, शासन निर्णय आणि महत्त्वाच्या बाबींवरही आपण चर्चा करतो. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि शासनाच्या नवनवीन योजनांची अचूक माहितीसुद्धा इथे दिली जाते. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: तलाठी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. म्हणूनच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की या शेत किंवा पाणंद रस्ते योजनेत नेमकं काय नवीन बदल झाले आहेत आणि त्याचा आपल्यावर म्हणजे शेतकरी आणि अधिकारी या दोघांवर काय परिणाम होणार आहे. ठीक आहे, चला तर मग याची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊ. शासनाने 18 फेब्रुवारी 2024 रोजी एक शुद्धीपत्र काढलं आहे. झालं असं की नागपूरमध्ये एक राज्यस्तरीय कार्यशाळा झाली होती. त्यातून आलेले अभिप्राय आणि काही लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन योजनेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर सगळ्यात आधी आपण बघूया की अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि कामांना मंजुरी देण्याच्या अधिकारांमध्ये नेमके काय मोठे बदल झालेत, कारण हे बदल संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एक खूप मोठा आणि चांगला बदल म्हणजे आता अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची यादी वाढवली आहे. म्हणजे आधी फक्त ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद होत्या, पण आता त्यांच्यासोबतच NMRDA, MMRDA, PMRDA आणि सिडको यांसारख्या मोठ्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांनाही यात घेतलं आहे. यामुळे शहरी भागाला लागून असलेल्या ग्रामीण भागातील कामांना आता नक्कीच वेग येईल. आणि हे पहा, अधिकारांमध्ये आता एकदम स्पष्टता आणलेली आहे. तांत्रिक मान्यतेसाठी आता उपविभागीय अभियंत्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या कामांचे अधिकार दिले आहेत. आणि जर काम 25 लाखांपेक्षा जास्त रकमेचं असेल तर त्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. याचा सरळ अर्थ असा की मंजुरीसाठी आता फायली इकडून तिकडे फिरत बसणार नाहीत आणि निर्णय खूप लवकर होतील. आर्थिक बाबींवर अधिक चांगलं नियंत्रण राहावं यासाठी विधानसभा मतदारसंघ स्तरीय समितीमध्ये आता पंचायत समिती कार्यालयातल्या लेखाधिकाऱ्यांचा सुद्धा सदस्य म्हणून समावेश केला गेला आहे. यामुळे आर्थिक पारदर्शकता वाढायला नक्कीच मोठी मदत होणार आहे. चला आता एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे कंत्राटदार निवड आणि त्यांना पेमेंट करण्याची पद्धत. यामध्ये तर काही क्रांतिकारक बदल झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. बघा, पूर्वी कसं होतं की 25 किलोमीटर लांबीचा एक क्लस्टर बनवणं बंधनकारक होतं. आता यात खूप लवचिकता आणली आहे. निधी जसा उपलब्ध असेल त्यानुसार जास्तीत जास्त 25 किलोमीटरपर्यंत, पण गरज असेल तर त्यापेक्षा कमी लांबीचे क्लस्टरही बनवता येतील. आणि हो, सर्वात मोठा बदल म्हणजे कंत्राटदाराची निवड. आता किचकट निविदा प्रक्रियेऐवजी जिल्हास्तरीय पॅनलमधून थेट लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे. म्हणजे प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान झाली आहे. पेमेंट देण्याच्या पद्धतीतही एक मोठा आणि चांगला बदल आहे. आता कंत्राटदाराला 80% रक्कम ही उपअभियंत्याच्या प्रमाणपत्रावर मिळेल. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. यासाठी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे समाधान प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक केलं आहे. आणि जी उरलेली 20% रक्कम आहे ती कार्यकारी अभियंत्यांकडून काम पूर्ण झाल्याचा अंतिम दाखला मिळाल्यानंतरच दिली जाईल. यातून कामाच्या गुणवत्तेला आणि शेतकऱ्यांच्या समाधानाला महत्त्व दिलं गेलं आहे हे स्पष्ट दिसतं. कंत्राटदारांसाठी सुरक्षा ठेवीचे नियमही आता थोडे अधिक कडक केले आहेत. आता त्यांना कामाच्या एकूण रक्कमेच्या 2% किंवा 15 लाख रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागेल. तर अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांची सविस्तर आणि अचूक माहिती जर आपल्याला सगळ्यात आधी हवी असेल तर एक छोटंसं काम करायला विसरू नका. हो, बरोबर, तलाठी मित्र या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. म्हणजे कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्याकडून कधीच सुटणार नाही. चला आता आपण जमीन हस्तांतरण आणि रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल झालेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या बदलांवर लक्ष देऊया. हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. तलाठी बांधवांनो, ही स्लाईड खास आपल्यासाठी आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. आता जर एखादा शेतकरी स्वतःहून रस्त्यासाठी जमीन दान करत असेल तर त्या जमिनीच्या नोंदणीकृत दानपत्रावर शासनाच्या वतीने सही करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपल्या तलाठी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही खरंच एक मोठी आणि नवीन जबाबदारी आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी अनेक नवीन नियम आले आहेत. आता कोर कटिंग तपासणी तर होईलच, पण त्यासोबत कार्यकारी अभियंत्यांची तपासणी सुद्धा अनिवार्य केली आहे.
एक चांगली गोष्ट म्हणजे कामाचा खर्च जर 15 लाखांच्या मर्यादेत बसत असेल तर आता खडीकरण करायलाही परवानगी दिली आहे. आणि विशेष म्हणजे जवळच्या तलाव किंवा बंधाऱ्यांमधील गाळ उपसून जी माती किंवा मुरूम मिळेल तो रस्त्यासाठी विना रॉयल्टी वापरता येणार आहे. ही तर शेतकऱ्यांसाठी एक दुहेरी फायद्याची गोष्ट आहे. चला आता पुढे जाऊया आणि इतर काही नवीन नियमांवर एक पटकन नजर टाकूया जे योजनेच्या अंमलबजावणीवर थेट परिणाम करतील. थोडक्यात सांगायचं झालं तर आता प्रत्येक अंदाजपत्रकात कार्यालयीन खर्च आणि गुणवत्ता तपासणीसाठी 2% आकस्मिक निधीशी तरतूद करणं बंधनकारक आहे. याच निधीतून एक स्थापत्य अभियंता नेमण्याची मुभाई दिलीय. कंत्राटदारांकडे स्वतःची मशिनरी असावी की भाड्याने याचा निर्णय आता जिल्हा समिती घेईल. रस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी झाडं लावण्याचे निर्देश आहेत आणि पाईप्ससाठी कॉन्क्रीटच्या भिंती म्हणजे हेडवॉल्स फक्त आणि फक्त अत्यंत गरज असेल तरच बांधाव्यात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बरं, तर आतापर्यंत आपण बरेच बदल पाहिले. आता या सगळ्या बदलांचा सार काय आहे ते थोडक्यात आणि सोप्या शब्दांत समजून घेऊया, म्हणजे मुख्य मुद्दे आपल्या कायम लक्षात राहतील. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे? एक म्हणजे जमीन दान करण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. कामांना आता लवकर मंजुरी मिळेल. खडीकरणामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारेल आणि झाडं लावल्यामुळे रस्त्यांच्या सीमाही निश्चित होतील. आणि आता तलाठी व इतर अधिकाऱ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे तर दानपत्रावर सही करण्याचा एक नवीन अधिकार मिळाला आहे. तांत्रिक मंजुरीचे अधिकार स्पष्ट झाले आहेत. देयके देण्याची 28ची नवीन पद्धत आली आहे आणि खर्चासाठी 2% आकस्मिक निधीची तरतूद झाली आहे. म्हणजे हे बदल सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहेत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला काय वाटतं, हे सगळे नवीन बदल खरंच या योजनेची अंमलबजावणी जमिनीवर अधिक प्रभावी आणि अधिक वेगवान करतील ना? नक्की विचार करा. यासारख्याच महत्त्वपूर्ण विषयांवरील पुढील सर्व अपडेट्स आणि सविस्तर माहितीसाठी तलाठी मित्र या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.